सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। उपस्थित बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे, विधिमंडळातील माझे सहकारी अशोक पवार, तसंच माजी चेअरमन रमेश थोरात, सर्व संचालक बोर्ड अधिकारी, पत्रकार मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांना आपल्या मार्फत विशेषतः जिल्ह्यातल्या माझ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सहकाऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की सध्या महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतीये, व्याजाचे दर काही ठिकाणी कमी झालेले आहेत, फिक्स डिपॉझिटला ठेव म्हणून आपण ठेवतो त्याचेही व्याजाचे दर सगळ्याच पातळीवर कमी झालेले आहेत आणि ते दर कमी झालेले असताना कर्जदाराला पण दर त्याच प्रकारे कमी केले गेले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण संचालक बोर्डाची होती आणि त्याच्यामुळे बोर्ड मोठा आहे आणि हा घेतलेलं कर्ज 100% वेळेमध्ये परतफेड करणार आहे। त्याच्यामुळे पगारदार कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा ही 15 लाख होते, ती 15 लाखाची आता 20 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा व्याजाचा दर म्हणजे कर्ज मर्यादा पण वाढवली आणि व्याजाचा दर 11%वरून 10%वर आणलेला आहे आणि हे खूप चांगला कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातला निर्णय आहे। तसंच शैक्षणिक कर्ज अलीकडच्या काळामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी ह्या मुलांना काही सवलती मिळत असतात, परंतु सगळ्याच घटकांना सवलती मिळत नाहीत आणि म्हणून देशांतर्गत शिक्षणाच्यासाठी कर्जाची मर्यादा विद्यार्थिनीला जायचं असेल तर शिक्षणाची कर्ज मर्यादा 25 लाख होती, ती आता 40 लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शैक्षणिक कर्जाचा निर्णय घेतलाय आणि शेती बिगर शेती स्थावर मालमत्ता तारणवर पगार तारणावर कर्जाची शैक्षणिक कर्जाची मर्यादा 4 लाख रुपये होती, ती आता 7.5 लाख रुपयेपर्यंत वाढवण्याचा निर्णय संचालक बोर्डाने घेतलेला आहे आणि वेळेमध्ये आहे म्हणजे 10% कर्ज पुरवठा असतो त्याच्यामध्ये 4% सवलत दिल्यानंतर 6%च त्यांना व्याज लागेल, अर्थात ते वेळेमध्ये परतफेड केल्यानंतर। तसंच गृहकर्ज मोठ्या प्रमाणावर शहरी भागामध्ये गृहकर्ज घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। शेतकरी, पगारदार, व्यावसायिक यांच्याकरता गृहकर्जाची मर्यादा 30 लाख रुपये होते, आता आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की बांधकामाचा खर्च पर स्क्वेअर फीटचा वाढलाय, त्याच्यामुळे साहजिकच घराला 30 लाखामध्ये घर काही होत नाही म्हणून 75 लाखापर्यंत ते गृहकर्ज वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि व्याजदर हा 9% होता, पण घराचा रिपेमेंट हे बरेच काळ चालतं 8%च व्याजदर लागणार आहे, तिथेही 1% त्यांना सवलत मिळणार आहे। तसंच दुचाकी वाहन किंवा 4 चाकी वाहनाच्या करता कर्ज 2 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजुरीचे अधिकार हे आम्ही शाखांना दिलेले होते, आता दुचाकी वाहन कर्जाची मर्यादा 2 लाखांवरून म्हणजे 2 चाकी किंवा 4 चाकी वाहन पाहिजे असेल तर 2 लाखाचा जो काही मर्यादा होती ती शाखेला आता 5 लाखापर्यंत केलेली आहे आणि व्याजाचा दर पण 10.5%च्या ऐवजी 10% केलेला आहे। काही तात्काळ कर्ज लागतं, बँकेच्या खातेदारांना प्रासंगिक तात्काळ आर्थिक गरजा भागवण्याच्या करता शाखा पातळीवर असणारी मर्यादा ही 50,000 रुपये होती, ती आता 1 लाख रुपये शाखा पातळीवर करण्यात आलेली आहे आणि त्याला व्याजाचा दर हा 12% होता, पण तो 12%चा कमी करून 10% करण्यात आलेला आहे। मध्य आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरचा व्याजदर 1%ने कमी करून आता बँकेने संस्थेला 10% व संस्था सभासदांना 12%, तसेच बँकेमार्फत दिले जाणारे थेट कर्ज 11% व्याजदराने। एक महत्वाचा प्रश्न राज्यामध्ये सगळीकडेच भेडसावतोय, तो आपल्याही जिल्ह्यामध्ये भेडसावत होता, अनिष्ट तफावतीमधल्या संस्था। आपल्या बँकेचा, पुणे जिल्हा बँकेचा विचार करता 1306 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या 13 तालुक्यामध्ये पुनर्वसन निधीत अंतर्गत तरतूद केलेली आहे, त्याचा फायदा साधारण 60 ते 70 संस्थांना त्या ठिकाणी होणार आहे। आम्ही आता त्याच्यात थोडासा वेगळा निर्णय घेतला आणि आम्ही आता ठरवलंय तुमच्याशी बोलायचं, बोर्डातले काही सहकारी मित्र होते की साधारण
20 लाखापर्यंत ज्या काही संस्था अनिष्ट तफावतीमध्ये आहेत तिथं आपण 103 संस्थांना 9 कोटी रुपये मदत त्या ठिकाणी करणार आहोत। आणि आम्ही जो काही आहे विशेषतः काही तालुक्यामध्ये त्याचा फायदा जास्त होणार आहे। खरं तर मुळशी तालुक्याचं मी अभिनंदन करीन, कारण मुळशी तालुक्यामध्ये एक देखील अनिष्ट तफावत नाही। तसंच पुरंदर तालुक्यामध्ये आणि वेल्हा तालुक्यामध्ये फक्त एक अनिष्ट तफावतीची संस्था आहे, बाकीच्या ठिकाणी मात्र जास्त आहेत। आणि मग तिथं मात्र आम्ही आता 103 संस्थांना त्याच्यातून बाहेर काढणार आहे आणि 9 कोटी रुपये त्याच्यावर पुणे त्या ठिकाणी खर्च करणार आहे। तसंच संस्था संगणीकरणाच्या बद्दल देखील आम्ही लक्ष घातलेलं आहे। ग्रामीण कृषी पर्यटनाला पण मोठ्या प्रमाणावर वाव आहे आणि आता ते पॉप्युलर होत चाललेलं आहे। आपल्याकडे जो जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर हा जो काही डोंगरी भाग आहे किंवा चटण्या, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। तर त्याला पण आता 40 लाख रुपयापर्यंत आम्ही मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पोल्ट्री व्यवसायाच्या करता देखील बँकेनं विविध प्रकारच्या पोल्ट्री प्रकल्पधारकांना मुदती कर्ज पुरवठा करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे। फळबागांच्या बद्दल देखील, उदाहरणार्थ द्राक्षबाग असेल, आल्यानंतर असं विजेचं पंपाचं सौर ऊर्जेचं बटन दाबावं आणि संध्याकाळी बंद करून जावं, म्हणजे आता जे कधी कधी त्याला रात्री वीज मिळते आणि रात्री धरावं लागतं, पाणी द्यावं लागतं, ते त्या ठिकाणी करावं लागणार नाही। अशा पद्धतीचे निर्णय आज आम्ही पुणे जिल्ह्यामधल्याच्या 13 तालुक्यात आणि दोन्ही महत्वाची शहरं पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या सगळ्या नागरिकांच्या पर्यंत हे जो काही चांगला निर्णय घेतलेला आहे हा पोहोचवावा, ह्या उद्देशानेच आजची पत्रकार परिषद घेतलेली होती। तुमच्याकडनं कर्ज घेतलं आणि अवकाळी पावसामुळे त्याचं नुकसान झालं, त्याच्या बाबतीत त्याला संरक्षण काय? पीक विमा तर आहेच, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं ज्या वेळेस नुकसान होतं त्यावेळेस राज्य सरकारनी निर्णय घ्यायचा असतो आणि त्याच्याकरता SDRF मधनं मदत हे स्टँडिंग ऑर्डर असतात। आता लवकरच 17 तारखेला अधिवेशन सुरू होईल। मागच्या कॅबिनेटला एकनाथराव शिंदे साहेबांनी काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आम्हा लोकांचं काय मत आहे हे मी सभागृहामध्ये मांडणार आहे, परंतु अशी मदत करावी तर ती त्या ठिकाणी करता येते, अशा पद्धतीची ती मदत होते। आणि आपण म्हणताय तसं पीक विमा योजना म्हणजे त्याच्यातनं पण त्याला मदत केली जाते। त्याच्यात अर्थात नॉर्म्स ठरवले गेलेले आहेत, किती मिलीमीटर पाऊस पडला, 65 मिलीमीटर, अशा काही गोष्टी असतात। आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांच्यावर नैसर्गिक संकट येतात, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते किंवा गारपीट होते किंवा दुष्काळ पडतो किंवा अतिवृष्टी होते, अशा वेळेस सरकार नेहमीच शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतं, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। साधारण 70% 30 ते 40% तुम्हाला म्हणजे त्या संस्थेला घालावे लागायचे आणि 60 ते 70% बँक द्यायची। परंतु आता इथेनॉल प्रकल्प तुम्हाला उभे करायचे असतील तुम्हाला, म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना, तर त्याच्यामध्ये 5% त्यांनी रक्कम द्यायची। 95% पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी कर्ज देणार आणि एवढा मोठ्या प्रमाणावर कर्ज त्यांना मिळत असल्यामुळं तो तुम्ही म्हणताय ते आता साखर एके साखर ह्याचंच उत्पादन न करता काही जण कोजन करतात, काही जण इथेनॉल करतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यातून 95% रक्कम बऱ्याच जणांनी आता प्रपोजल यायला लागलेली आहे। बाकीची आर्थिक पार्श्वभूमी आणि पूर्वीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते बघून आपण तो निर्णय घेतो। नोटाबंदीच्या काळामध्ये जी आपल्याकडे जमा झाली होती त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने काही रक्कम स्वीकारली होती, काहीतरी 50-55, त्याचं शेवटी काय झालं? आपल्यामध्ये खूप मोठी रक्कम ही नंतर आम्ही पवार साहेबांची मदत घेऊन त्यांच्याकडे दिली, परंतु शेवटी 22 कोटी 25 लाख साधारण 20 कोटीच्या बद्दल आम्ही खूप प्रयत्न केला। आम्ही दिल्लीमध्ये जाऊन पाठपुरावा केला, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहे, आम्ही अर्थमंत्र्यांना केंद्राच्या भेटलेलो आहे, परंतु अजून त्याच्यामध्ये तोडगा निघालेला नाही। 551 कोटी रुपयाचा ते मात्र जमा खर्च वगैरे सगळे झाले आणि आपल्या राज्याच्या पुरतं बोलायचं म्हटलं तर तो आकडा साधारण 90 ते 100 कोटीचा आहे, पण त्याला अजून
केंद्र सरकारनी पण मदत केलेली नाहीये. आरबीआय मध्ये आरबीआय मध्ये पण पाठपुरावा करतो, त्यांनी पण मदत केली नाही. आणि सुप्रीम कोर्ट अजून लागत नाही, परंतु आम्ही सुप्रीम कोर्टाला आमच्या वकिलाच्या मार्फत दाखवून देणार आहोत की सगळं नियमाप्रमाणे केलं, त्याच्यामध्ये कुठेही पुणे जिल्हा मध्यवर्ती किंवा इतर जिल्हा बँकेचे चूक नसताना त्यामध्ये जिल्हा बँकेना किंवा इतर बँकांना तो फटका बसता कामा नये, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे. बँकेचा परवाना रद्द होणं म्हणजे पवार साहेबांनी प्रयत्न केले होते त्या संदर्भात. आपण जो प्रश्न विचारलाय त्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या पातळीवर खूप प्रयत्न केला. एखादी चांगली मोठी नावाजलेल्या बँकेमध्ये रुपी कोऑपरेटिव्ह बँक मर्ज करता येईल का, याही बद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. पण शेवटी 8 ऑगस्टला रिझर्व्ह बँकेने रुपीचा परवाना रद्द करण्याच्या बद्दलचा आदेश काढला. आता उच्च न्यायालयाच्या 12 सप्टेंबर 2017च्या आदेशाचं पालन करताना 6 आठवड्याच्या मुदतीमध्ये म्हणजे 22 सप्टेंबर पासून रुपीला बँकिंग व्यवसाय करता येणार नाही. अर्थात ठेवी स्वीकारणं, ठेवीची परतफेडी ती करू शकणार नाही. या कारवाईबाबत रिझर्व्ह बँका अडचणीत येताच कामा नये. त्याच्यामध्ये कर्जदारांचे पैसे कारण नसताना ठेवीदारांचे पैसे कारण नसताना अडचणीत येतात आणि मग कर्जदारांनी पैशाची परतफेड केली नाही. आपल्या राज्यामध्ये बऱ्याच बँकांचा उल्लेख करता येईल, परंतु राज्यापर्यंत न जाता आपल्या पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तरी देखील 5-7 बँका अशा लाईनीमध्ये उभ्या आहेत. आम्ही अनास्कर म्हणून MSC बँकेचे चेअरमन आहेत, त्यांनाही सांगितलं. त्यांच्याकडे पण एक विद्याधर म्हणून बँक आहे, ती छोटी बँक आहे, पण त्यांचा विद्या सहकारी बँक, तर त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही RBI मध्ये काम करता, तुमच्या अनेक क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामध्ये चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठल्या चांगल्या बँकांना बोलून ह्या जर बँका त्याच्यामध्ये मर्ज करता आल्या तर ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहतील आणि कर्जदारांना पण जे काही कर्जाची परतफेड करायची अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकतो. पण मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर देश पातळीवर, राज्य पातळीवर अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्यानंतर त्यांनी कडक भूमिका घेतली. मला एकच म्हणायचं, ज्यावेळेस कडक भूमिका RBI घेते त्याबद्दल दुमत असायचं, कारण हे त्यांचं बुडवलेलं राईट ऑफ केलं. मग त्यांचं जर कर्ज राईट ऑफ केलं जातं, त्या फॅमिलीज किती आहेत तुम्ही बघितलं तर ठराविक फॅमिली त्या उद्योग पंथीच्या आपल्या सगळ्यांच्या समोर येतील. आणि मग इथं मात्र तुम्ही अशा प्रकारचं मदतीची भूमिका घेत नाही. हे फार दोन गोष्टीच्या बद्दल कुठंतरी एकाला जवळ करायचं आणि दुसऱ्याला दूर लोटायचं, हे काही बरोबर नाही. हा दुजेपणा आहे आणि हा कुठंतरी कमी केला गेला पाहिजे. इथं चुकणाऱ्यांना शासन करा. ज्या संचालक बोर्डाने चुका केल्या, ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या, ज्या कर्जदारांनी फसवणूक केली त्यांचे जामीनदार असतील त्यांच्याकडनं वसूल करा. ज्या कर्जदार असतील त्यांनी केलेलं असेल तर त्यांच्याकडनं वसूल करा. पण अशा पद्धतीनं बँकेचं परवानाच रद्दबातल करून एकेकाळी नावारूपाला असणारे बँक पूर्णपणे नेस्त नाबूद करायची, हे कुठंतरी धोरण बदललं गेलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, एका पदावर पदमुक्त केलं. एक सहकाराचं पद परिषदेचं होतं, पाठीमागच्या साहेबांच्या सरकारनी त्यांना बरोबर 1 वर्षापूर्वी सप्टेंबरमध्ये 2021 मध्ये ते पद बहाल केलेलं होतं. ते काही कुठला पक्षाचा शिक्का विद्याधर अनास्करांच्यावर नाहीये. एक चांगली प्रतिभा आहे. आमचं सरकार ज्यावेळेस यायचं होतं त्याच्या आधी चांगला माणूस असावा म्हणून नेमलं गेलेलं होतं. आता तिथनं का काढलं हा शेवटी सरकारचा अधिकार आहे. सरकारने काढलेलं आहे. आम्ही सभागृहामध्ये ज्यावेळेस चर्चा सहकारावर होईल त्यावेळेस याबद्दलचा प्रश्न विचारू. कोण? नाही, प्रशासकाचं काम करत असतो. काय होतं, प्रशासक असताना नुसतं त्याला तेवढंच काम देत नाही. तो कुठंतरी जॉईंट रजिस्ट्रार असतो, कुठंतरी DDR असतो, कुठलं तरी पद त्याच्याकडे असतं आणि ते बघत बघत त्यांनी हे काम करायचं असतं. जर कुणाला काम द्यायचं असेल तर पूर्ण वेळ जर तिथं प्रशासक नेमला
तर मग तो तिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहील आणि त्या पद्धतीनं ते संस्थेचं जे काही कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्याकडं कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल, असं त्याच्यातनं करता येऊ शकतं. सहकारी बँकांबाबत थोडंसं एक अडी त्यांच्या मनामध्ये आहे की काय? ती आजच नाही, बरेच वर्षापासून आहे. पूर्वी युपीए सरकारच्या काळामध्ये देखील आम्ही अनेकदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना लिहिली आहे की देश पातळीवर ठराविकच 10-12 बँका ठेवायच्या, बाकीच्या सगळ्या बँका छोट्या छोट्या मोठ्या बँकेमध्ये मर्ज करून टाकायच्या. मध्ये तुम्हाला आठवत असेल देना बँक वगैरे ह्या ज्या बँका होत्या त्याही बँका दुसऱ्या मोठ्या बँकेमध्ये मर्ज केल्या. ह्याही तशा ताकदीच्या बँका होत्या. म्हणजे आपण लहानपणी बघायचं होतं देना बँक वगैरे ह्या नावाजलेल्या बँका होत्या. पण साधारण तशा प्रकारचा दृष्टिकोन हा वरिष्ठ पातळीवर आर्थिक निर्णय घेत असणाऱ्यांच्या मनामध्ये आहे. आता जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये या दोन ठिकाणीच सहकार चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर खालपर्यंत पोहोचलेली आहे, तळागाळापर्यंत. आणि त्याच्यात करोडो रुपयाचा पैसा पतसंस्था आणि इथं ठेवली तर तो 6% असतो, तसा इनडायरेक्ट फायदा होतो. किंवा ज्येष्ठ नागरिकांना पण 0.5% 1% व्याजाचा दर हा ठेवीला ते जास्त देतात. दादा, लवादाच्या बाबतीत शरद पवारांना नोटीस आली, पण याच कोर्टानं याही पूर्वी तुमच्या तिघांची नावं घेऊन तुम्ही पदाचा गैरवापर करून अनेक निर्णय तिथं अधिकाऱ्यांना घेण्यास भाग पाडले. याबद्दल आपल्या माहितीत बघण्यात आलं असेल की हायकोर्टाने ते केस निकाली काढलेली होती, त्याच्यामध्ये संपूर्ण क्लिअर केलेलं होतं. तसं मी चॅनलला बघितलं, मला तर अजून कुठली नोटीस आलेली नाही. पण नोटीस आली तर त्या नोटिसीला उत्तर देणं आणि त्याच्यातून आपण आपला वकील नेमणं आणि वकिलाकडनं आपली बाजू तिथं मांडणं हे पण काम करायचं असतं. आपल्यालाही माहिती आहे की लवासाची आज काय अवस्थाही, कुणाचा आर्थिक फायदा होईल अशा पद्धतीचं काम मी 91-92ला पण राज्यमंत्री होतो तेव्हाही केलं नाही आणि 99 पासून कालपर्यंत पण अनेकदा मी मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होतो तेव्हाही केलेलं नाही. मला तेवढी समज आहे. हायकोर्टाने ती पिटिशन डिस्पोज ऑफ करताना पॉलिटिकल हाय हँडनेस जी पिटिशनच करण्यात आलेली होती की राजकीय पुढाऱ्यांनी हात मिळवणी करून काही निर्णय घेतले, त्याबद्दलचा 8 दिवसामध्ये दिलेली होती. तीच पिटिशन घेऊन ते टेक्निकल ऐका ना, त्याबद्दल एकदा हायकोर्टाने एखादा निर्णय दिल्यानंतर त्याबद्दल आम्ही काही सुतोवाच करणं, आम्ही त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं उचित दिसत नाही. दादा, मंत्रिमंडळ विस्तार आधी उशीर झाला होता आणि आता जे खाते वाटप व्हायचं होतं ते अजूनपर्यंत होताना ते दोघांचा सांगितलं लवकरात लवकर आम्ही करणार आहोत. आणि एकनाथराव शिंदे देखील काल का काहीतरी त्यांच्या गावाला आपल्या साताऱ्यामध्ये गेले, महाबळेश्वरच्या ठिकाणी, तर तापोळेच्या जवळ त्यांचं गाव आहे, तर त्यांनी पण सांगितलं लवकरात लवकर आम्ही करणार आहोत. खरं तर खूपच लवकर केलं पाहिजे, कारण आज 13 तारीख आहे, 17 तारखेला अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले जातात, प्रश्नाला उत्तर त्या विभागाचे मंत्री म्हणून छापील नाव त्यांचं स्वतःचं येतं. पण आता काय कारण आहे हे त्या दोघांनाच माहिती. वास्तविक त्यांनी पालकमंत्रीपद पण नेमले नाही. मग आता 15 ऑगस्टला झेंडावंदन आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहे, देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अनेक ठिकाणी आपण सगळेजण आपापल्या घरांवर ध्वज लावणार आहोत, फडकवणार आहोत. खूप ठिकाणी रोषणाई केलेली आहे, आम्ही पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. 14 तारखेला संध्याकाळी अनेक ठिकाणी विशाल मिरवणुका निघणार आहेत, त्याची पण तयारी, विशाल ह्याची मशाल मिरवणूक त्याची पण तयारी केलेली ना. सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे आणि त्यावेळेस पालकमंत्री पण असावेत, परंतु त्यांनी शेवटी साधारण जे ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत त्या जिल्ह्याची त्यांना आदेश काढलेले आहेत. फक्त अपवाद अब्दुल सत्तारांचा आहे, तिथं संदीपन भुमरेंना औरंगाबादचं दिलं झेंडावंदन आणि अब्दुल सत्तारांना जालन्याचं दिलेलं आहे. असं माझ्या करत नाही. 26 जानेवारीचं झेंडावंदन शिवाजी पार्कला राज्यपाल महोदय करतात आणि राज्यपाल महोदय अनेक वर्ष 15 ऑगस्टचं झेंडावंदन पुण्यामध्ये करतात. त्यावेळेस मी पालकमंत्री म्हणून तिथं बाजूला त्यांच्या उभं राहायचो
आणि 26 जानेवारीचं 1 मेचं झेंडावंदन आम्ही पुण्याचं पालकमंत्री म्हणून करायचो. त्याच्यामुळं त्यांना आता इथं करता येत नाही. तर मग कोल्हापूरला ते कोल्हापूरचे मूळ कोल्हापूरचे आहेत, निवडून पुणेकरांनी दिलेले, त्याच्यामुळं ते कोल्हापूरला गेले. म्हणजे त्यांना कोल्हापूरचे नंतर आदेश निघालेत आणि ते कोल्हापूरला झेंडावंदन करणार आणि आपल्या पुण्याचं झेंडावंदन राज्यपाल महोदय करणार. आता हे मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी एक ट्विट केलं होतं उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन, ते कुटुंब प्रमुख आहेत म्हणून. आणि आता त्यांनी खुलासा असा केलाय की ते जुनं ट्विट आहे, ट्विटर त्यांचं हॅक झालेलं होतं. त्याच्यामुळे पण मंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे गटामध्ये नाराजी दिसते, जे आमदार गेले त्यांच्यामध्ये. आणि काही मी आपल्याला सांगू का, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये नाराजी आहे हे पावलोपावली आम्हा लोकांना जाणवतं. शिवसैनिक जे आहेत, मूळ शिवसैनिक ज्यांनी ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम केलं, तेही नाराज आहेत. तर मी सभागृहामध्ये देखील सांगितलं की ज्या वेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला आवाज उठवण्याच्या करता, न्याय देण्याच्या करता ही शिवसेना स्थापन केली, खऱ्या अर्थाने तिची पाळंमुळं मुंबईमध्ये रुजली गेली आणि नंतर मग ती कोकणामध्ये पसरली, नंतर ती महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये गेली. पण ती शिवसेना फोडण्याचा प्रयत्न आजपर्यंत ज्या व्यक्तींनी केला, त्या वेळेस त्यांना पहिल्यांदा त्या मुदत संपेपर्यंत यश मिळालं, पण नंतर ते कुणीही निवडून आले नाही. हे पहिल्यांदा भुजबळ साहेबांच्या काळात पण घडलं, दुसऱ्यांदा राणे साहेबांच्याही काळात घडलं, आता तिसऱ्यांदा एकनाथराव शिंदेच्या काळात घडेल असं आम्हाला वाटतं. पण शिंदे साहेब म्हणले, अजित पवार सोडून द्या, आम्ही 200 जागा निवडून आणू दोघं मिळून. आता बघू 200 जागा निवडून येत आहेत का, काय जागा निवडून येत आहेत. शेवटी मतदार राजा आहे. मतदानाचा अधिकार करायचं, कुणाला तिथं बसवायचं, हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि घटना कायद्याच्या निमित्तानं प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आहे, ते आपल्याला सगळ्यांना कळेल. पण महाराष्ट्राचं मागची जर इतिहास आणि परंपरा पाहिली किंवा उदाहरणं पाहिली, महाविकास आघाडीचं आम्ही आमचं काम करतो. ह्याबद्दलचं स्टेटस, अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार सोनिया गांधी, शरदराव पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांना आहे. मी परवा कामकाज सल्लागार समितीची बैठक होती, त्याच्यानंतर सगळे विरोधकांना आम्ही एकत्र, विधिमंडळातले सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं. बैठक आमची झाली, आम्ही एकत्रपणे चर्चा केली आणि उद्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं पण सगळ्यांनी एकत्रपणे ज्या योग्य गोष्टी नसतील, महाराष्ट्राच्या हिताच्या नसतील, त्या आयुधाचा वापर करून विधिमंडळातल्या आपण तिथं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असं आमचं ठरलेलं. अनैसर्गिक आघाडी होती असं नाना पटोले म्हटले. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. ते एका पक्षाचे प्रांताध्यक्ष निघाला, त्यावेळेस अजित पवार विधान सभेचे विरोधी पक्ष नेते झाले, हाही विषय निघाला. विधान परिषदेचे अंबादास दानवे झाले, तोही विषय निघाला आणि इतरही वेगवेगळ्या बाबतीतली आमची चर्चा झाली. आम्ही तर वेगवेगळ्या विचारधारेचे असताना आम्ही एकत्रपणे 2.5 वर्ष सरकार चालवलं. करोनासारखं संकट असताना आम्ही मजबूतीनं त्याच्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं. विकासाच्या बाबतीमध्ये देखील मी कुठं आम्ही अडचणी येऊन दिल्या नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. आर्थिक शिस्त लावण्याचं काम आम्ही केलं. कुठंही राज्याला कर्जबाजारी केलं नाही. जे सूत्र ठरवून दिलेलं होतं त्या सूत्राच्या बाहेर न जाता त्याच्या आतमध्येच राहून राज्याचं योग्य पद्धतीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकनाथ शिंदे काल असं म्हणाले की जर हे सरकार स्थापन झालं नसतं तर आमच्या जीवाला धोका. आता ते कोणी शहीद झालं असतं, काय झालं असतं, मी काय सांगणार आहे. त्यांना आता असं का त्यांच्या मनामध्ये भीती यावी, शहीद झालं असतं म्हणजे ते राजकीय शहीद झाले असते का खरोखरच शहीद झाले असते. शहीद मधले खूप अर्थ निघू शकतात. जवान शहीद होतात, परंतु मॅटर आहे निवडणूक आयोगाच्या पुढे मॅटर आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट हे त्याबद्दलचा निर्णय देईल आणि उद्याच्याला कुणाला कुठलं कार्यालय काढावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये काही आपण उद्या कार्यालय जरी काढलं
तर त्या कार्यालयामध्ये लोक पण भेटायला यायला पाहिजे, लोकांना ते आपलेपणाचं वाटलं पाहिजे. ते म्हणजे हे आपल्या जवळचे सहकारी त्यांनी आपल्याकरता लोक बघतायत, त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थाकरता फोडाफोडी केली का जनतेच्या करता केली ही जनता ओळखते, बघते. तुमच्याकडे एक चित्रपट आलाय पदावरून लाल सिंग चड्डा म्हणून आमिर खानचा चित्रपट आलाय. त्या चित्रपटाला बॉयकॉट करावं, आमिर खान हिंदू विरोधी आहे, जे चित्रपट पाहतील ते हिंदू विरोधी आहे, असा एक प्रचार केला जातोय. बायकॉट करावा, कुणी बघायला जाऊ नये. आणि मला तर वाटतं हे काहीतरी एक वेगळं कारण आहे की यांचे चित्रपट जास्तीत जास्त जाऊन लोकांनी पाहावेत. काय होतं तुम्हाला बघा, पद्मावती आणि पद्मावत, अरे पद्मावतीचं पद्मावत जरा बघूच तरी आतमध्ये जाऊन काय. त्याच्यामुळं ज्यांना मनात नसतं तोही जाऊन तिथं बघतो. आता तुम्ही हे काढलं तर ज्यांना बघायचं नाही, अरे काय चर्चा चालली, जाऊन बघावंच असं ते होतं. मग हा काही एक वेगळ्या प्रकारचा पब्लिसिटीचा स्टंट करण्याचा भाग आहे का काय, ह्यालाही जागा असू शकते. पण त्याच्याकरता सेन्सॉर बोर्ड ठेवलेलं आहे. सेन्सॉर बोर्डनी पाहायचं असतं की कुठले त्याच्यात अश्लील गोष्टी काय आहेत, त्याच्यात आपल्या भारत मातेच्या बद्दल देशाच्या संदर्भातल्या जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर ते तिथंच बॅन आणतील, ते तिथंच काट मारतील. ते आहे ना तो अधिकार. त्याच्यामुळं ते त्यांनी त्यांचं काम करावं, मग आपण त्याबद्दल बोलूया. आणि बऱ्याचदा अशा पद्धतीनं आंदोलन केली जातात. मला महाराष्ट्राला एक माहिती की अजित पवार खरं बोलतो. पवार साहेब सरकारमध्ये आम्ही असो किंवा सरकारमध्ये नसो, संघटनेच्या करता काही दिवसांनी संघटनेच्या प्रमुख लोकांना एकत्र बसून त्यांच्या मनात काय, आमच्या मनात काय, अशा प्रकारचा आम्ही संवाद साधत असतो. आज नाही, अनेक वर्ष एकत्र काँग्रेस असताना पण साहेब तेच करायचे. राष्ट्रवादीची स्थापना झाली, समाजवादीची स्थापना झाली किंवा आत्ता पण साहेब ते करतात. साहेबांची ती पद्धत आहे, कारण साहेब तळागाळातनं त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना दिल्लीची काय माहिती असते, आम्हाला राज्याची काही माहिती असते. आम्ही काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे साहेबांना जाऊन 1.5 तास चहापानाचा कार्यक्रम करून आलेलो आहे. त्याच्यामुळे हे सगळ्याच्या बद्दलची चर्चा होती. अशा कुठेही काही नाराजी नाही. सुरुवातीपासून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळे मिळून एकत्रपणे ते निर्णय घेत असतो. सुप्रीम लोकसभेमध्ये केंद्र सरकारच्या बद्दल बरंच काही बोलत असतात. निर्मला सीतारामन आता बारामती लोकसभा मतदारसंघावर, बारामती तालुक्यात आमदार या नात्याने निर्मला सीतारामन ताईंचं मनापासून स्वागत. करू दे ना. बारामतीत आम्ही काय काम केलंय ते बघण्याच्या करता पंतप्रधान येऊन गेले, राष्ट्रपती येऊन गेले, अरुण जेटली साहेब येऊन गेले, सगळ्यांनी कौतुक केलं. त्याच्यावर जबाबदारी घेणाऱ्याला पण समजलं पाहिजे की खरोखरीच आपण जाऊन तिथं काही करू शकतो का, आपण आपला वेळ वाया घालवायचा आहे का, खरोखरीच तिथं जाऊन काही करायचंय. शेवटी कसं असतं, मतदार हे त्या भागामधले सुज्ञ असतात. ते काही असं कुणालाही जाऊन बटणं दाबत नाहीत. कोण काम करतं, कोण सभागृहामध्ये चर्चा उपस्थित करतं, कोण कळतं की त्याला तिथं बोललेलं एक 5 मिनिटातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत ते पोचवता येतं. त्याच्यामुळं हे काही विशेष नाही. आणि त्यांनी त्यांच्या परीनं सगळ्या, म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघावर नाही, अनेक लोकसभा मतदारसंघावर, आता आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण एक मंत्री महोदय आलेले आहेत, त्यांचा पण तिथं दौरा चाललेला आहे. प्रत्येक जण आपला पक्ष, आपली संघटना वाढवण्याच्या करता, आपले जास्तीत जास्त खासदार निवडून येण्याच्या करता सगळ्यांना मुभा आहे. त्यांना जशी मुभा आहे ते जसं करतात तसं आम्ही पण केलं पाहिजे, इतरांनी पण केलं पाहिजे. इतरांना कोण नको म्हणलंय. आता पुण्याच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा एक प्रश्न असा आहे की त्यांची जी लॅब आहे त्याच्यामध्ये एक असा एक प्रकार आढळून आलाय की जीवाणूंचं प्रमाण जे आहे पिण्याच्या पाण्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात आहे आणि ते पाणी आता पिण्यास म्हणजे हानिकारक आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण नागरीकरण जे वाढलेलं आहे खडकवासल्याच्या आजूबाजूचं असेल किंवा तिथे रिसॉर्ट्स वगैरे असतील, त्याचं पाणी थेट खडकवासल्या धरणामध्ये येतं आणि ते परत फिल्ट्रेशन जरी होत असलं तर जीवाणूचं प्रमाण वाढलंय. त्याच्याबद्दल आता काय?
त्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला पाऊस पडतो त्यावेळेस दऱ्याखोऱ्यातनं डोंगरावरनं जे पाणी वाहतं त्याच्यात मोठ्या प्रमाणावर गढूळपणा असतो. आज तुम्ही धरणाचं पाणी बघितलं किंवा नदीचं पाणी जरी सोडलेलं बघितलं किंवा उजनी 100% भरून पाणी जे सोडलंय सगळं पाणी गढूळ आहे. आता 2 महिन्यांनी ते पाणी ते गढूळपणा सगळा खाली बसतो आणि मग ते पाणी आपल्याला निर्मळ स्वच्छ दिसायला लागतं. आपण म्हणताय तो मुद्दा फक्त खडकवासल्याच्या आजूबाजूचा आहे. खडकवासला धरण 3 TMCचं आहे. त्याच्यावर आपलं परसगाव, पानशेत आणि टेमघर आहे. त्या सगळ्याची कॅपॅसिटी जवळपास 25 TMCची आहे. आता हे सगळं होत असताना तिथं आम्ही सातत्याने सांगतोय की हे जे काही आपण सरकारमध्ये असताना पण मी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधनं जे ट्रीट केलेलं पाणी आहे ते तिथंच वरच्या भागातल्या लोकांना शेतीच्या करता द्या अशा पद्धतीनं आपण सूचना केलेल्या होत्या. आपण म्हणताय तसं झालं असू शकतं पण त्याच्याबद्दल आता कॉर्पोरेशननी नवीन खूप काही टेक्नॉलॉजी आली. पाणी शुद्ध होण्याच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या द्रव्य पण त्याच्यामध्ये टाकण्यात येतं. दादा ते जरी असलं तुम्हाला एक उदाहरण देतो. त्या धरणाच्या बांधाला एका नगरसेवक आणि ते पाणी डायरेक्ट तिकडे जातं. हे एक उदाहरण जातं. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि ते आता चालूच आहे 24 तास. म्हणूनच पोल्युशन बोर्डाने ताबडतोब ते जाऊन बंद केलं पाहिजे. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करता कामा नये. हे तातडीनं तिथं बंद केलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. दादा, याआधी महाविकास आघाडी कुणाचंही सरकार उद्या तुमचं जरी सरकार आलं तरी जोपर्यंत 145 मॅजिक फिगरचा आकडा तुम्ही स्वतःच्या जवळ ठेवू शकता तितकेच दिवस ते सरकार चालत असतं. आत्ताच्या काळामध्ये 145चा आकडा ते पूर्ण करू शकणार नाही ज्या दिवशी त्यावेळेस हे सरकार बाजूला जाईल. दादा मुंबई महापालिकेने हर घर तिरंगाची काही होर्डिंग्स मुंबईत लावले त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो त्यात नाहीये. त्यामुळे राहुल शेवाळेंचं म्हणणं की राजशिष्टाचाराचा हा भंग आहे त्यावर कारवाई. मी आपल्याला सांगू का पाठीमागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेले होते की देश पातळीवरच्या जाहिरातीमध्ये फक्त आणि फक्त प्राईम मिनिस्टरचा फोटो टाकायचा आणि राज्याच्या जाहिराती ज्या असतील सरकारी त्याच्यात फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकायचा. आम्ही पण सरकारमध्ये होतो. 3 पक्ष होते. तुम्ही पहा त्यावेळेसच्या जाहिरातीमध्ये फोटो असायचा हे उद्धव ठाकरे साहेबांचा असायचा आणि नावं मात्र त्याच्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिनियर मिनिस्टर म्हणून बाळासाहेब थोरातांचे असायचे. हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची ती अंमलबजावणी आहे. आता कधी कधी काही लोकांना वक्तव्य करत असताना त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी माहिती नसते. कुणाला तरी बरं वाटण्याच्या करता घाई गडबडीनं आम्ही फार उत्साही आहोत असं दाखवण्याच्या करता स्टेटमेंट करून मोकळे होतात. त्याचा नीटपणे बारकाईनं माहिती घेतली तर त्याच्या संदर्भातली वस्तुस्थिती त्यांना समजेल. दादा खरं तर आता सगळे युवा नेते महाराष्ट्रामध्ये फिरतात अनेक जिल्ह्यांमध्ये फिरतात. आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, आज अमित ठाकरे पुण्यात आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्यात आहेत. पण पार्थ पवार आम्हाला थोडेसे राजकारणातून अलिप्त दिसतात. मला काय वाटतं या युवा नेत्यांना? हो का कुणालाही आपण बळजबरी करू शकत नाही. ज्याचा त्याचा स्वतः 7 जिल्ह्याचा केला. माझ्या मनात आलं मी फिरलो. आता जयंत पाटील फिरतात. काल त्यांनी सोलापूरचे MIMचे काही नगरसेवक नगरसेविका हे पक्षामध्ये घेतले. म्हणजे माझी आता कॉर्पोरेशनच्या मुदती संपलेल्याच आहेत. तो पक्षाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. कुणी काय तुम्ही खूप माझ्या मुलाची काळजी घेताय ते बघून आनंद वाटला. बापापेक्षा आमचे पत्रकार जास्त काळजी घेतात. मी तुम्हाला सांगू का ह्या गोष्टीला तुम्ही खरंच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही ह्या असल्या गॉसिपला महत्व देण्यापेक्षा राज्यामध्ये जे मूलभूत काय प्रश्न आहेत, आज काय समस्या आहेत, आज पुन्हा पाऊस सुरू होऊन अक्षरशः पिकं म्हणजे पार हाताच्या बाहेर त्या ठिकाणी गेलेली आहेत. हे प्रश्न आहेत. आज आता 15 ऑगस्टला झेंडावंदन होणार आहे. अमृत महोत्सवी वर्ष आपण आपल्या भारताचं साजरं करणार आहेत. त्यावेळेस काही गोष्टी अतिरेकी कारवाया व्हायला लागलेल्या आहेत. काल अमेरिकेमध्ये एक घटना घडली. ही अमेरिकेची घटना इतकी म्हणजे अक्षरशः
त्याचा म्हणजे तो भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. पण ह्या घटना देखील सर्वांनाच मारक आहेत. म्हणजे कुणाला जर आपलं स्वतःचं मत पण व्यक्त करायचं अधिकारण किती काळात केलेलं असेल तर त्याच्याबद्दल असं जर घडणार असेल तर माणुसकी प्रकारच राहिलेला नाहीये. आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आज तुम्ही बघा महागाईचा प्रश्न आहे. तुम्ही महागाईचा एक देखील प्रश्नाचं बघितलं तर विचारलं. आज प्रचंड महागाई वाढली. म्हणजे जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात महागाई जास्त वाढली. तुमच्याच काही चॅनलनी काल दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं ते सगळे आकडे वाढलेले आहेत. हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. आणि बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. आज मुलं पण एवढी म्हणजे मेटाकुटीला आलेली आहेत. ते म्हणतात की कधी आमच्या तुम्ही नोकर भरत्या कधी तुम्ही भरत्या करणार आहेत ते प्रश्न आहेत. शिवाय शिक्षणाच्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न आहेत. मध्ये ते घोटाळा झाला शिक्षक भरतीच्या बद्दल त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आज मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना डागाळलेल्या काही मंत्र्यांना पण त्याच्यामध्ये शपथ दिली गेली. ते पण काही लोकांना आवडलेलं नाही. त्यांच्यातल्या पण काही सहकाऱ्यांना आवडलेलं नाही. पण तिचं काही चाललं नाही. असे देखील महत्वाचे प्रश्न आहेत. आणि शेवटी लोकही म्हणतात की हे काय चाललंय. तुम्हाला जर एखाद्याचा काही डागाळलेलापणा असेल तर जोपर्यंत तो 100% त्याच्यातनं निर्दोष म्हणून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय त्याकडे बघता. अशाही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दादा, महाराष्ट्रातल्या सत्तांतरापाठोपाठ बिहारमध्ये एक सत्तांतर झाले देशभरामध्ये. आणि अशी चर्चा आहे राजकीय धुरीणांमध्ये की देशभरात 2024 पर्यंत भाजप विरोधात वातावरण तयार करायला बिहारचा सत्ता बदल कारणीभूत ठरेल. तुम्हाला असं वाटतं का? कारण महाराष्ट्रात ती सुरुवात केली होती मात्र 2.5 वर्ष सरकार टिकलं आणि त्यानंतर ईडी किंवा केंद्रीय यंत्रणांच्या भीतीने. मी आपल्याला सांगू का त्या संदर्भामध्ये मी ज्योतिषी नाही. शेवटी जनतेच्या मनामध्ये असतं. जनता तुम्ही आठवा इंदिरा गांधींची आपल्यातनं निघून गेल्यानंतर इतकं प्रचंड बहुमत म्हणजे आजपर्यंत कुणाला नाही एवढं मोठं बहुमत राजीव गांधींना मिळालेलं होतं. मिस्टर क्लीन अशी इमेज होती. परंतु 84 ते 89 नंतर 89ला त्यांचं सरकार गेलं. कुणालाही वाटलं नव्हतं. म्हणजे राजीवजी आले त्यावेळेस सगळे म्हणत होते की आता ज्या तडफेने ते आले ज्या तरुणपणात ते आले ते बघता आता 20 वर्ष देशाला पंतप्रधान म्हणून राजीवजी आता मिळतील असं सगळे बोलत होते. पत्रकारांच्या सहित सगळे बोलत होते. विरोधक पण बोलत होते. परंतु घटनाच अशा घडल्या बोफोर्सच्या बद्दल असं काय वातावरण निर्मिती झाली. गावात आम्ही पारावर बसलो तरी काही झालं. बोफोर्स झाला इथं. बोफोर्स कशाचा बोफोर्स झाला. म्हणजे छोटं तरी काही भ्रष्टाचाराचं काही झालं तरी आमच्या इथं बोफोर्स झाला करायचे. म्हणजे आता त्या बोफोर्समधनं काय निघालं ते आपण बघितलं. शेवटी काहीच निघालं नाही. पण राजूजी आपल्यातनं निघून गेले. बदनामी व्हायची ती झाली आणि सरकारमधनं बाहेर पडायला लागलं. आताच्याही काळामध्ये खूप काही बोललं जातं. परंतु अचानक नितीश कुमारांच्या मनामध्ये काय आलं त्याच्याबद्दल ते स्वतः अधिकारवाणीनं सांगू शकतील. आणि ते घटना घडल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा मात्र आपण म्हणताय तशा सुरू झालेल्या आहेत. शेवटी जनता तुम्हाला आठवत असेल इंदिराजींच्या नंतर जनता पक्ष सत्तेवर येईल असं कुणाला वाटलंही नव्हतं. म्हणजे काही काही उमेदवार तर घरी झोपलेले होते त्यांना उठवलं हे तुझा आमदार झाला हे तू खासदार झाला असे वस्तुस्थिती आहे. ते निवडून आलेले पण सांगतात की आम्हाला वाटलं आमच्याकडे एजंट नव्हते. आतमध्ये जाऊन लोकांनी मतदान मात्र कुणाला केलं नांगरधारी शेतकऱ्याला केलं. तसंच एक उदाहरण मी सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वाघमारे साहेबांना आम्ही राष्ट्रवादीचं उमेदवार तिथं केलं होतं. कुठं? लातूरला. तिथं इतकं वेगवेगळ्या प्रकारचं मतदान झालं होतं. एजंट नव्हते. परंतु आतमध्ये जाऊन त्यांनी कुलगुरू म्हणून ज्या पद्धतीचं काम केलेलं होतं ते बघता वाघमारे साहेब तिथं प्रचंड मतांनी नगराध्यक्ष झाले. डायरेक्ट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत. मात्र नगरसेवक हे काँग्रेसचे आले. म्हणजे लोकांना शेवटी मनात जे असेल ते लोक करतात. दादा, हे प्रभाग रचना बदलण्याचा जो निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबद्दल घेतलेला आहे. तर यामुळं नक्की काय फरक पडेल असं वाटतं ह्या प्रभाग रचना बदलामुळे जो काही निवडणुकांना विलंब होणार आहे ह्यामध्ये शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये ही मॅटर गेली. आता सुप्रीम कोर्ट काय आदेश देतात त्या पद्धतीनं त्याची सगळी अंमलबजावणी होणार. पण एकंदरीत ह्या सरकारला ह्या निवडणुका तातडीनं व्हाव्यात असं दिसत नाही.
यांना काही वेळ पाहिजे, कारण आताचं वातावरण हे त्यांना इतकं पोषक वाटत नाही आणि त्याच्यामुळं जेवढ्या निवडणुका पुढे ढकलता येतील त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे सहकारातल्या निवडणुका तर डिसेंबर एंडपर्यंत का सप्टेंबर एंडपर्यंत पुढे ढकललेल्या आहेत आणि ह्याही निवडणुका पुढे जाव्यात असं त्यांना त्या ठिकाणी वाटतंय. म्हणून उलट पॉप्युलेशन वाढल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे हा निर्णय मागच्या सरकारने, गंमत कशी आहे बघा ना, निर्णय नगर विकासचा कोणी घेतलेला होता, कॅबिनेट नोट आणली होती एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि बदलतायत कोण, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर बदलतायत. मग तुम्ही तो मागचा निर्णय घेतलेला होता तो का घेतला, तुम्ही कॅबिनेट नोट आणली, मग त्याच वेळेस तुम्ही आणायला नको होती आणि आता बदलता का, मग कुणावरचा दबाव आहे म्हणून बदलताय का, ते मी विचारणार बिल पास होत असताना. तुमचाच राष्ट्रवादीचा दबाव होता म्हणूनच 300 केला असं सांगतात, म्हणजे कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी. कुणी सांगितलं? एकनाथ शिंदे साहेबांनी. ते स्वतः बोलले? तुम्ही स्वतः ऐकलं? मी त्यांना सभागृहात विचारीन, मी जरूर त्यांना विचारेन, कारण तो आमचा अधिकार आहे, आम्ही विचारणार. धन्यवाद.